काय सांगतेस? तेच ना मॅडम, म्हणून मला आता जावं लागतंय घरी. आणि मला जर का जास्त दिवस थांबावं लागलं इन केस, तर मी तसं ऍप्लिकेशन मेल करेन तुम्हाला. हो, काहीच हरकत नाही, तू बिंदास जा. अगं पण अशी कशी झाली चोरी? तेच काही कळायला मार्ग नाहीये. म्हणजे आई मला म्हणाली की ती सकाळी उठली तेव्हा खिडकी आणि कपाटाचं दार दोन्ही सताड उघडं, म्हणून तिने चेक केलं तर हार गायब. अरे देवा, पोलिसांना बोलवलं का? हो, बोलवलं त्यांना, पण त्यांचा अजून एक वेगळाच प्रॉब्लेम. आता पोलिसांचं कसलं आलं प्रॉब्लेम? पोलिसांचा नाही. तिला म्हणायचं की त्यांच्या प्रोसिजरचा काहीतरी प्रॉब्लेम झालाय. नाही, प्रोसिजर पेक्षा ना ती कशी कंडक्ट करतात ना त्याला महत्व आहे. तपास करायचा सोडून नाही ते प्रश्न विचारत सुटलेत आईला. अगं पण असं काय करतेस? प्रश्न विचारल्याशिवाय माहिती कशी मिळणार त्यांना? हो, तुमचं बरोबर आहे, पण ती माहिती गोळा करेपर्यंत चोर हातचे निसटतात, त्याचं काय? मग काय फायदा आहे पोलिसांना बोलवायचा? त्याच्यापेक्षा आम्ही आमचं शोधू ना चोर. म्हणजे पोलीस काहीच काम करत नाही असं म्हणायचंय का तुला? नाही मॅडम, तसं नाही अगदीच, पण मग मॅडम सर पोलीस सॉरी मॅडम, म्हणजे मला तसं काही म्हणायचं नव्हतं. इट्स ओके, असू दे. ऍक्च्युली ते घरच्या सिच्युएशनमुळे ती पॅनिक झाली ना, त्यामुळे असं. पण तिला जे म्हणायचं होतं ते म्हणजे तसं तिला म्हणायचंच नव्हतं खरं तर. ठीक आहे, कळतंय मला. पण सायली, कसं आहे ना, कितीही पॅनिक सिच्युएशन असली तरी आपलं मन शांत ठेवायला हवं. नाहीतर काय होतं माहितीये, समोरचा माणूस आपल्याला मदत करायला आला ना तरी उगीच त्याच्यावर चिडायला होतं. कळतंय का मी काय बोलतेय ते? येस मॅम. सर, कुठे आहेस? मी आणि नीरव पण येतोय नाशिकला. आता हे दोघं कशाला येतात परत नाशिकला? कारण तिला मदत होईल आमची. हा, आणि गावाकडे खूप वेळा पाठला करून मी पकडलेत चोर. पण सम्राट चोर चोरी करून केव्हाच पळून गेलेत. येस मनवा, आय नो दॅट. आणि म्हणून तर मी चाललोय. अगं, नाशिकचे डीसीपी माझ्या आईच्या चांगल्या ओळखीचे आहेत, सो मी त्यांना जाऊन भेटतो. म्हणजे परत पोलीस स्टेशन मधून घरी फोन जाणार. पण आता चांगल्या कारणासाठी जाणार. नीरव, घरचे मदत करतील का तुला? ते बघू नंतर, जे होईल ते होईल. पण आता तिच्या सोबत जाणं जास्त गरजेचं आहे. बस. काही गरज नाहीये. मी माझं करेन हँडल, डोंट वरी. माझ आता तुझं हँडल करायला ती का छेडखानीची केस आहे का? हा, चोरीचा मामला आहे तो. अरे मग हो सम्राट, मी पण तेच म्हणते ना, फक्त चोरी झाली आहे, दरोडा नाही पडला एवढं पॅनिक व्हायला. हे बघ सायली, आम्ही फक्त एवढं म्हणतो की आम्ही तुझ्या सोबत येतो. आता वेळेवर तुला मदत लागली तर परत तू एकटी पडशील. अरे हो, पण मदत लागली तर बघू ना पुढचं पुढे. सी, मला असं वाटतं की या सगळ्यामुळे तुमचे लेक्चर्स नको बंक व्हायला उगाच. नाही सायली, ते बरोबर बोलताय. तुला मदत लागली तर? मनवा, मदत लागायला मी काय परक्या देशात जात नाहीये, मी घरीच जाते माझ्या. अगं पण पोलीस स्टेशन मध्ये तर पहिल्यांदाच जातीयस ना. खरंच गाडी शिकायची यार, आणि मी रोज प्रॅक्टिस करते ना प्रॅक्टिस. काय तर प्रॅक्टिस करते, सांग तिला. क्लचवर पाय ठेवते आणि गाडी नुसती भुरभुर भुरभुर भुरभुर. इंडिकेटर लावा म्हणलं तर वायपर लावून ठेवते. गाडीचं स्टेअरिंग तर असं फिरवते जसं काय लहान पोरांची गाडी आहे. बास हा, खूप झालं. मी तुम्हाला इथे मदत मागायला आली आणि तुम्ही मलाच डिस्करेज करू नका. तू पण इथे लपलीयस? हो, मी काही पाल नाहीये भिंतीला चिकटून राहिला. व्हॉट आर यू किडिंग मी? अशा सिच्युएशनला तुला विनोद सुचू शकतो? कसं असतं ना, अशी सिच्युएशन आली की आपल्याला टेन्शन येतं आणि मग ते टेन्शन घालवण्यासाठी विनोद करणं चांगलं. व्हॉट्स ए? नाही. सॉरी. इट्स ओके. हे एक सॉरी. अरे थँक्यू.
अरे त्या दिवशी ना माझ्या फ्रेंडचा फोन आलेला आणि ती अचानक मला बोलायला लागली की तिला कॅम्पिंग काय करतोयस? मी पळतोय. ह्याला पळणं नाही म्हणत, ह्याला जॉगिंग म्हणतात आणि ह्यांनी करून तुझी ढेरी कमी नाही होणार आहे. गपे, ह्याला पळणंच म्हणतात. मी असंच पळतो. तुला पळायचंय तर पळ. अरे पण तू का पळतोयस? अरे आपले मित्र आहेत ना, त्यांना विचारायचंय त्यांची युवागिरी काय आहे. वा! हो चल. आ!